म्हसळा तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या अघोरी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच काही उमेदवारांकडून अघोरी कृत्यांचा अवलंब केल्याची चर्चा रंगू लागली आहे। कुळे गावातील अमोल पेंढारी यांच्या घराच्या बाजूला कोंबडा आणि तिरडी ठेवून स्मशानपूजा केल्याचं धक्कादायक दृश्य समोर आलं असून या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणात शिंदे गटाचे माजी सरपंच तथा संपर्क प्रमुख अमोल पेंढारी यांनी गंभीर आरोप केलेत। ही अघोरी पूजा राष्ट्रवादी पक्षाचे गण अध्यक्ष सतीश शिगवण यांनीच केली असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिनांक 5/11/2025 रोजी मौजे कोल्हे माझ्या घराच्या मागच्या बाजूला एक बांबूची तिरडी, एक काला मडका, त्याच्यावरती त्यानंतर तिथं कफन, 5 नारळ, त्याच्यानंतर लिंबू, त्याच्यामध्ये चिलीम अशा प्रकारचा मैताचं साहित्य ठेवून मला मशांनी विद्या करून तिथं त्या ठिकाणी पूर्णतः मला माझ्या मरणाची तयारी कोणतरी केली होती। त्या ठिकाणी एक मांत्रिक, त्यानंतर आजूबाजूची कोणी हे मशान विद्या करून हे सगळे अंधश्रद्धेवाले या ठिकाणी या तालुक्यामध्ये राजरोषपणे या लोकांना दिशाभूल करून त्यांचा व्यवसाय चालू आहे। यांच्यावर या सर्व अंधश्रद्धेवाले जे कोण भट आहेत, जे कोण हे तांत्रिक मांत्रिक आहेत, जादूटोणावाले, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांचे हे कालेधंदे, ह्या प्रकारे लोकांना लुटण्याचे हे कालेधंदे त्यांचे पूर्णतः बंद झाले पाहिजे असं मी प्रशासनाकडे विनंती करतो। सतीश शिगवण यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे राजकीय डाव असल्याचं म्हटलंय। या घटनेनंतर दोन्ही बाजूत तणाव निर्माण झालाय। कथित अघोरी विधीमुळे मनात संताप धरून अमोल पेंढारी यांच्या कुटुंबियांनी शिगवण यांच्या घरात जाऊन त्यांच्या पत्नीशी वाद घातल्याचं समजतंय। या वादातून शारीरिक इजाही केल्याचे आरोप पुढे आलेत। मुक्काम कोळे येथे अमोल पेंढारी यांच्या घराच्या मागच्या बाजूस अघोरी कृत्य केल्याचं असं काहीतरी साहित्य ठेवल्याचं आढळलेलं आहे, पण त्याचा माझ्याशी काही काळी मात्र संबंध नाही। पण हे कृत्य त्यांनी स्वतः केलेलं असावं असं माझं ठामपणे म्हणणं आहे आणि तो राग ठेवून आता होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि झेडपीच्या इलेक्शनच्या निमित्तानं माझं कुठंतरी षडयंत्र रचून माझं बदनामी करायचा असा त्याचा कट आहे असं माझं ठाम मत आहे। आणि तो राग मनात ठेवून माझ्या घरात ह्याच्या कुटुंबियांनी येऊन माझ्या पत्नीला जो काही मारहाण केली आणि जे काही कृत्य केलं आहे ते अतिशय अघोरी कृत्यापेक्षाही हीन असं कृत्य त्यांनी केलेलं आहे आणि या कृत्याबद्दल मी प्रशासनाकडे दाद मागणार आहे। या प्रकरणाची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोन्ही कुटुंबांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील नागरिकांमध्ये निवडणुकांपूर्वीच निर्माण झालेल्या या अघोरी वातावरणामुळे संभ्रम आणि चर्चा सुरू आहेत। वादळवारा लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।